रेखा मंजूळ तुमको टाका तो श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री नारायणला वायदे फक्त गणपतीला नारायण काबागनाराम समजा तुकाचा होतील सोपाय सांगा नागाची पूजा सांगतो सत्याची पूजा करावी नियमदुका तपशी सांगा फळ कुणाला सांगा वंदा धनधान्याची या पूजेला मोहत नाही जाती बाजी कोणी पूजा करावी आप्त मंडळी बोलावी प्रसाद पूर्ण द्यावे धर्मशिवांना दान नाष्टाने द्यावी केळी रवा साखर तो सवा प्रमाणाने वाटावा सत्याची पूजा करावी नियंत्रण निर्मदुका तपशी सांगा फळ पुन्हा सांगा धनधान्य दुःख शोकाचे भीती दूर धनधान्य भरपूर सौभाग्य संतती लाभल या व्यापार समृद्धी या पूजेला मोहत नाही जाती आणि कोणी पूजा करावी आप्त मंडळी बोलवावी प्रसाद पूर्णा द्यावे धर्मनिष्ठ ब्राह्मणात दान द्यावे प्रार्थना निष्ठाने करावी केळी रवा साखर तूप सवा परिधानाने वा छत्राची आनंदाने वाटा वाचण्याची कथा ऐकावी पोथी गायन गावे बहुजना ऐकावी पुण्यमधून पडेल मानव देह जीव पावल नर परंतु नारायण सत्याची पण पटले नाही कुणाजो आहार विहार संसारो याच्या प्राणी कुंतला भारो म्हणून कोणती झाड पुन्हा कळेना म्हणून इच्छा केल्याने समाधान प्राप्त हो लोकी करावी यथाशक्ती शंकरपुराणे एकाखंडे जनप्रकांड प्रथमोद्याद्या रे नमः सत्यनारायण महाराज की जय श्री गणेशाय नमः आता एका सावधान दुसरा काम नारद देवदेवर पूजेचा केला प्रसार काशी पहिली पूजा घडली ब्राह्मण भिक्षा मागते अन्नात झाला की दिवशी चमत्कार झालो याच एक म्हातारा विला जनुका देव समोर आला कथन सांगितले म्हातारा असून बोलला एवढी भिक्षा समाधान मनाला वाटेल का कधी जास्त मिळण्याचा वेदून लावा नव सुखाला लाडावो समाधाने सुख सत्य सुखाची अवधान सत्य हात नारायण पूजावली मनोभावाची चिंता दुःख पराळे सार्थिक जन्मादे मग त्या ब्राह्मण मला पूजा मनोभाव चिंतात रात्र गेली दुसऱ्या दिवशी व्यक्ती आणली समाधाने पूजा केली ज्येष्ठच्या प्रभावाने प्रसन्नता प्रभाव सहज कामी प्रतिभारो उद्योग हे लक्ष्मी घर ब्राह्मण सुखी झाला समाधान सुख घरात निष्ठा लावली समाधान दर महिन्याला पूजा करी सत्यराजे कृपादारी अयाशीच एकदा वधुपाई पूजा करसवारी मोहे दारी तांडी लाल्याव मुळे देवनी दारात पाणी पिण्यास आला चकितो पुसतो कसली पूजा अरे हा सत्यनारायण याचे पण या पूजेचे प्रमाण करीत इच्छा पूर्ण मी तू ही पूजा कहीन करवा आहे मी जातीनं पूजा करीत पाहुणं ब्राह्मण बोले असून जातीचे बंधन नाही आत्मा हा परमेश्वर भेदवासत्राचे व्रत करावे ऐसे महात्मा पूजेचे मुळे ज्ञान झाला पूजेचा निश्चय केला घेतो येतो नारायणा देतो विठाई मग त्यामध्ये कृपा केली दुप्पट यथाशक्ती पूजा केली निष्ठाम ब्राह्मणा करून पूजा घेतली सांगोली संघसुरी त्या पूजेच्या प्रभावाने मुळे एकाच्या संतती संपत्ती मनाने सुखी संसार झाला संकटपुराणे रेखाखंडे किचन प्रकांड द्वितीयोध्याध्या रे नमः सत्यनारायण महाराज की जय श्री गणेशाय नमः आता एका तिसरा अध्याय सुरू झाला मूळ प्रसंग घेण्यासारखा उल्हाखू राजा कोणी भद्रशाली मग नव्हता नदी काढी त्या पूजेचा थाट पाहुणे नौका नदीचा हातू नावाचा वाणी राजाला विचार करू लागला कोणती पूजा मध्ये सारे कृपा करून राजेचा अरे हा सत्यनारायण पूजेने होतो प्रसन्न पुत्र प्राप्ती धन मनोकामना पूजतो तुझे वाणी बोले पुत्र नाही तरी पाळणार इला नाही या पूजेचा योग काय फळ एखादे मग राजाने हे सांगून सत्य कोणता नारायण काल कसे करावे प्रसन्न साधू वाण्याला समजली पती पत्नी भाव सत्यदेवा जावे नाही कोणी साधू वाण्याच्या जाऊनी लीलावंतीला प्रसाद देऊनी पूजा संग्रह जोडला एक चिंतमन पती हा नारायण लीलावंती सेवा करुणी गर्भवती दारी नवमार बागरुणी बसवली कन्यारत्न सत्यदेवनी चंद्रिका अवतनी कलावंती नाम ठेवले कोळ पूजेत वल्ले संकल्प केला होता एकदानी सत्याच्या प्रधाने संतरी लाभ झाला सतादी पूजा करावी आप्तमंडळी बोलावी प्रसाद द्यावा सर्वांना पतीचे बोलणे टाळून साधू बोलले असुनी फळ मिळाले कन्यारत्न सत्यनारायण जपून ठेवावी 18 वर्षे घालावी हिने पिणी अर्पावी लक्ष्मी जावायचे असा एक माझा विचारू लग्न कलावंतीचे होणारो त्यावेळी आता जमणारं भरोसा पतीला रेवणी व्यापारी झाले गेल्याने कोणी
कन्या लग्नायोग्य झाली. उत्तम वर्षोतून थाटात केले कन्यादान. परंतु गडबडचे भान राहिले नाही पूजेचे. वचन विसरला साधू आणि अनेक वेळा पूजा टाळली. दुर्दैशी आपारे लागुनी जावाय सैरी गेला तो समुद्रकाठी. चंद्रकेतू राजाच्या नगरी साधू वाण्याच्या दुकानबारी. धंदा जोरात चालला सत्यान्या बाजून झाला भ्रष्ट. युकालीचा शाप दिला एके जगत मातो. चंद्रिकेच्या खाली जातो चोरीधन चालवू साधू वाण्याच्या घरात टाकून. रात उता लावले मध्यमाला जात पकडले. साधू आणि जावाला ढकले. रात राजासमोर दोघाला सत्यमायेचा चमत्कारो. राजाला कसला विचारो. तुरुंगात टाकली साधू आणि जावाला. अहो आम्ही चोर नाही ओळखाचे कोणी मनावर घेना. साधू वाण्याच्या दुकान संपत्ती राजाने झाली जबरी. खलिन्यात गेली वर्दी काय होते कसे झाले. तिकडे साधू वाण्याच्या घरी भांड्या कोंड्याची झाली चोरी. फल अन्न नाही वस्त्र नाही पोटासाठी दोघांना फेरणं प्राप्त झाले. एके दिवशी कलावंती भिक्षेसाठी गेली होती. ते जे रमले नैन जोडपे लग्न झालेले. पूजेला शेजारी बसले असे निर्णय बाजूने विचार कलावंतीने गेला. भान झाला रात्र घरी जाण्याचो. घरी जात कलावंती कळपणी कादूच्या मनातो. मुली तू आहे तरुण आपली दृष्टीनं चिन्ह नाही चांगले. आई बोले कलावंतीला सत्याची पूजा होती. ऐकली होती घेतली आरती. प्रसाद सुखनाचा प्रसाद पाहुणे यशवंत केली नाही सत्य उकला. पती जावे तुरुंगात आत्मनेता शक्ती पूजा केली आहे. रात्र गेली तळमळतो सकाळ घेऊन पाठा सुपारी बाळूनी पूजा केली मनोभावे. हा तोडून प्रार्थना क्षमा करा नाला आपला झाला. तुमचा आता दुःख दूर करा. मग प्रभू झाले प्रसन्न. चंद्रकीच्या स्वप्ना जाऊन दोन्ही वाण्या द्याई ज्ञानीला. जावा यांनी साधू आणि सुटका दोघांना देऊनी. दुप्पट समुद्राला राजाला नमस्कार करून साधू आणीला तेथून नौका चालला. साधू आणण्याची कथा संपली नाही सर्वदा. चौथा अध्यायाचा होती समाधान पावती. संकटपुराणे रेखाखंडे संपकांड ऋतुत्याध्याय हेमा सत्यनारायण महाराज की जय. श्री गणेशाय नमः. आता ऐका चौथा अध्याय. साधू वाण्याची साधू वाण्याची चालवणी कथा. राज आणि सोडून नका निघाल्या गावाकडे. दुरांत राहून तुरुंगातून झाली सुटका. दुप्पट साधू आणि संगी लोकांनी आमचा राजाचा सत्यरिवाजा म्हणाले. संन्यासाची रूप घेतली. सहज वाण्याची प्याते मा कोणता नाव येतो. कोण बरी संन्यासी कशाला करतो चौकशी. सोडो निवशेला म्हटला भिक्षा नाही मागत का. चोर नाही वाटत का. खुलेबाईचा नौका विचार केतो. नौकेचा महाल कोणता. नौकेत माल कोणता. साधू आणि मग अजून एक संन्यासी तट्टा कोणी. नौकी माझ्या भरल्या नौका माझे ठेवल्या. नौका बोले तुझे करी हो वेली पडदाळी राहू. नौका तुझ्या बन जाऊ थोडी किमतीने. संन्यासी तसा तो चमत्कार. संन्यासी तसा तो बोलून या. अंतरा जाऊन या. समुद्रकाठी ठाण मजा पाहिला. स्नान भोजन झाल्यावर साधू चढला नौकेवर. पाहतो चमत्कार. हल्ली नौका घेतो हा नशिबा का झाले. पत्राचे गट्टे दिसले. वीर साधू आणि जावाने साफ केले. तुमचे बोली रावले. संन्यासात खोटी सांगितली. त्याचा परिणाम सज्जनार वैष्ठापूजनपणा कशाला. आता सांगतो तशी करा. संन्यासाचे पाय धरा प्रथान सांगा तो खरा. जावा जाऊन संन्यास क्षमलावला. संन्यासी खूप वाढला. धनव ठाम मारली. सत्याने धावाव. संन्यासाने कान उघडले. साधू वाण्याचे डोळे उघडले. झाले गेले सत्यपूजा करी. देवा अपराध झाला नालीला काळी ना देवा तिला. मी तो संसारी आनंदाने सत्यानंदाने प्रसाद हे घ्या गेल्यावरी तथात्मनी संन्यासी आशीर्वाद दिला. नमस्कार केला नारायण. संन्यासी तो उपट झाला. साधू त्यांना पहिला होता त्याच्या नौका दूध म्हणे लिला दिला. माझ्या कलेने लिला धोके चलावे दिला. सत्यदेवाची कृपा झाली. कठोर त्याला लोकानंदाने भेटावा. जिजावंतीला अक्षराला सत्यनारायण पावला. कामना पूर्ण पाठा सुपारी म्हणून तुला सत्यनारायण. कन्या माता मानली जिजावंतीला. मुली तो आनंदाने प्रसाद येऊन या. नदी काठी तिच्या तिच्या बेटीला. आई पुढे गेल्यावर कलावंती झाली बावरी. मग ती पूजा करली. अक्षता फुले फेकली. परिदर्शनाने आणि प्रसाद नाही घेतला. कलावंती गेली नदीवर. चमत्कार झाला. नौका घरी गरगरव. जावायने दिसला. एकाएकी घात झाला. तू कधी समजतो. नावाड्याचा कोणी टाव लागला. कोणता तरी देव पण लागेना. कलावंती पै माता विसळले. लीलावंती ओढून याचा बोला सत्यनारायण. दुःखाचा डोंगर कोल्होला म्हणूया. आकाशाकडे हात जोडून साधू बोले कळकून या. सत्यनारायण व्हावे प्रसन्न. जावाई स्पृहा जावे जन्माचा भेटला. जंगरी पूजा सत्यनारायण कामना पूर्ण. ऐकून अंतर्माना सर्वांना कलावंतीला पाठवा घरी. प्रसाद येऊनी महागारी. प्रसाद येऊनी महागारी. पती भेटेल लवकरी. आनंदी आनंद होईल.
मग कलावंती घरी जाऊन या. सदावचा सत्कार झाला. त्याची नाव उडाली त्याची उडाली जावाईकडे कन्या गेली. अनन्य निघाला पुढे साधवानी. पौर्णिमेला संक्रांतीला धर्महाऊसला संकट पावला. शंकरपुराणे रेखाखंडे सचल प्रकांड चतुर्थाध्याय. हरे मा सत्यनारायण महाराज की जय. अक्षर टाका देवा. श्री गणेशाय नमः. आता एका 5वा अध्याय. लहानाशी कथा ऐकावा. भूतारण्यातून शिकारीला गेला तो. मरीश्रांतीला खाली बसला. गुराखे गोपा मुले जमली. छत्राची पूजा करते रांजेच्या बसला. कसली पूजा करतात मुखात मुली राहतात. मुली पाहती राजा आला. भीत बने गुलाब भरला. प्रसाद ठेवला राजा पुढे. राजाला राग आला. गुलाल कपाळी घुसला. प्रसाद फेकून दिला. कसला घोड गेलो. तेव्हा राजा गेली. पूजा मोडून टाकली. हे राज राणीकडे गेला. प्रधान थाबड घात झाला महाराज. क्षत्रिय हो सारी केले. जवळपास दंग झाली. धनधान्य राजकीय संकटात. मग राजाने विचार केला. प्रसाद आपण फेकून दिला. त्याची प्रसिद्धी देवा दिली का. मग तो राजा परत फिरला. धुरानंद मुंबई पाणला. तिला प्रसाद घेऊन या म्हणून वाय प्रधान लागला. तिथे गावाची जीत आली. घरोघरची माणसे उठली. शत्रूची धना केली. सणाची कृपा झाली. त्याबरोबर राजाला मधुच्या प्रसादे कल्याण झाले सर्वांचे. ऐशुकी राजाची सत्यपूजा कलियुगात निष्ठांची कधी भक्त होतील म्हणा कव कथा ऐकता मिळेल. सत्याच्या प्रसाने संतती संपत्ती प्राप्त होईल. वाढेल सुरक्षित मिळेल. जरी श्रीमंत निष्ठाने पूजा करावी. शंकाभाव दे देऊ. स्वर्ग समानाला लाविलो. कोणी शो कोणी काल कोणी सन्मान कथा नाही. सत्य गुरु नाही. कथा ऐकतात. हटिलिंगी चिंता कलियुगी पालतन सत्यनारायण पावतो. मूळ पोथी संपूर्ण येतो. तसंच कथा सर्वासाठी शंकरपुराणे रेखाखंडे प्रकांड पंचमूर्त्याच्या हे सत्यनारायण महाराज की जय. जय. अक्षर टाका द्यावा. फार सत्याला घ्या. पेपर घे. पारण घेऊन देऊ गोपाळ परत